नमस्कार सर, मी कोल्हापूर प्रकाश पाटील बोलतो. बोला बोला. सर, माझा प्रश्न असा होता की बॅलन्ससाठी कुणाला कन्सल्ट केलं पाहिजे, की यासाठी आपण डर्मॅटॉलॉजिस्ट ओपिनियन घेतलं पाहिजे की न्यूरोलॉजिस्टना विचारून सर्जिकल ऑप्शन बेटर राहू शकतं? मला परत एकदा पॅथॉलॉजी काय सांगितलं विचारा. सर, बॅलन्स साठी कुणाकडे कन्सल्ट केलं पाहिजे? राईट राईट राईट. डर्मॅटॉलॉजिस्ट कडे केलं पाहिजे की न्यूरोलॉजिस्ट त्यांच्याकडे करून सर्जिकल ऑप्शन बेटर राहतं का त्यामध्ये? राईट. म्हणजे बॅलॅनायटिस म्हणजे समोरच्या ग्लासच्या भागाला लिंगाच्या टोकाला इन्फेक्शन होणं, क्रॅक जाणं, इचिंग होणं, अशा कंडिशनला काय करायला पाहिजे? बरोबर आहे. बरोबर. चला सांगूया तुम्हाला. खूप छान प्रश्न आहे. फक्त मला एक महत्त्वाची माहिती सांगा, काही डायबिटीस वगैरे तुम्हाला आहे का आणि वय काय तुमचं? सर, माझं 45 वय आहे. डायबिटीस काही नाही आहे सर. नाहीये. पण त्याला क्रॅक जाणं, इचिंग होणं अशा गोष्टी घडतात का? नाही, रेडिश होतं पण, आणि आफ्टर पोस्ट युरिनल जळजळ होते. बर्निंग पण होतं. चला सांगूया तुम्हाला. खूप छान प्रश्न आहे आणि तुम्हाला कोणाला दाखवायचं? सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट यामध्ये हे प्रायमरीली ज्याचं पूर्ण नॉलेज असतं आणि ट्रीटमेंट काय ऑप्शन आहे तेही तुम्हाला सांगतो. बघा, आपण इन्फेक्शनचं टॉपिक त्याला बॅलॅनायटिस, बॅलॅनोपोस्टायटिस जन्मलेल्या बाळापासनं ते वयाच्या 80-90 पर्यंत ही समस्या सर्वांना त्यातनं जावं लागतं. सांगूया आपण. मित्रांनो, बॅलॅनोपोस्टायटिस, बॅलॅनायटिस म्हणजे काय? आपली समोरचा गोलाकार भाग हा स्किननी कव्हर केलेला असतो. मग विचार करा, त्यामध्ये काही ग्रंथी असतात, त्या ग्रंथीचे सिक्रेशन असतात. ते सिक्रेशन जर तुम्ही पाठीमागं करून त्याला क्लीन करणं हे 1 वर्षाच्या आत करायचं नसतं, कारण तो पण स्किनी प्रोटेक्शन चिपकलेली असते. त्याला 1 वर्षानंतर लहान मुलांना ते शिकवणं किंवा 2-3 वर्षानंतर शिकवणं, क्लीन करणं, किंवा बरेचदा अडल्टमध्ये सुद्धा मी अशी लोकं पाहिलेली आहेत की समोर फायमॉसिस होऊन पूर्ण रस्ता बंद आहे, मध्ये ह्युमिडिटी होते, फंगस होतं, इचिंग होतं, रॅश येतो. बऱ्याचदा डायबिटीसवाल्यांना त्याला क्रॅक्स देखील जायला लागतात. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, प्रायमा फेशिया सुरुवातीलाच त्या स्किनला कट करायचं नसतं. का? तुम्ही विचार करा, ही जर कामाची नसती तर निसर्गाने दिली असती का नाही? या स्किनमध्ये सेन्सर असतात. ही स्किन सेन्सिटिव्ह असते, समोरच्या ग्लासला प्रोटेक्शन देते. बऱ्याचदा जेव्हा ती मागे पुढे होते त्यावेळेस ती उत्तेजना आणते, कारण त्यामध्ये अतिशय रिचेस नर्व्ज असतात. आणि जेव्हा पाठीमागं गोलाकारच्या पाठीमागं करोनाच्या मागं जाते तेव्हा एक रिंग तयार करून तुम्हाला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा बरेचदा शीघ्रपतन होऊ देत नसते. एवढे मोठे फायदे जर असतील त्याला प्रायमरी कट करायचं नसतं. यामध्ये इन्फेक्शन कंट्रोल होण्यासाठी अँटीबायोटिक्स आहेत, लोकल क्लिंग आहे, अँटीफंगल आहेत, हे देऊन त्याला कंट्रोलमध्ये येता येतं. समजा एवढं करून देखील रिपीटेड होत असेल, पार्शियल सर्कमसिजन नावाची एक सर्जरी आहे, ज्यामध्ये फक्त लिमिटेड तो ऑब्स्ट्रक्ट होणारा भाग काढला जातो आणि मग त्यानंतर नक्कीच तुम्हाला नॉर्मल पद्धतीने तुम्हाला ॲक्टिव्हिटी करता येते. इन्फेक्शन होणं, रेडनेस येणं हे सर्व काही टाळता येते. परत रिपीट करून सांगतो, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट हे त्याचं डिसिजन प्रामुख्याने घेऊ शकतात.